नमस्कार, मी अश्विनी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की पाण्याला का चार्ज करायचं, बरोबर आहे. तर पाण्याला चार्ज करतो आपण कारण त्याच्यामध्ये खूप सारी मेमरी असते. पाण्याला चार्ज केल्यामुळं पाणी ज्या प्रमाणात आपण चार्ज करतो त्याचे इफेक्ट ते आपल्या शरीराला देतं किंवा आपल्या बॉडीमध्ये जाऊन ते त्याच प्रकारे काम करतं, बरोबर आहे. तर आता आपण पाहणार आहोत की पाण्याला चार्ज कसं करायचं. जे रेकीचे साधक आहेत ते पाण्याला सिम्बॉल टाकून चार्ज करतात. म्हणजे त्या पाण्याला असं पकडतात. आता हे माझ्या हातामध्ये पाणी आहे, पाण्याला पकडून त्याच्यावर सिम्बॉल टाकले जातात वेगवेगळे, की जे रेकी मास्टर तुम्हाला शिकवतात आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्या सिम्बॉलचा वापर करता. ज्यावेळेला तुमची अट्युनमेंट होते त्यावेळेला तुम्हाला त्या युनिवर्सच्या सर्वव्यापी शक्तीबरोबर जोडलं जातं आणि मग तुम्ही ते सिम्बॉल वापरू शकता, बरोबर आहे. तर हे रेकीनं चार्ज आपण पाणी करू शकतो. पण आता ज्यांना रेकी येत नाही त्यांनी काय करायचं, तर त्यांनी पाण्याच्या जारजवळ छानपैकी दिवा लावायचा. पाण्याचं जिथे जार आहेत किंवा पाण्याचा पीप तुम्ही जिथे भरून ठेवला असाल, पाण्याचा माठ भरून ठेवला असाल, त्याच्याजवळ कायम विष्णू सहस्त्रनाम लावा. कायम तिथे चांगले शब्द बोला, कोणताही वाईट शब्द तिथे बोलू नका. ज्या वेळेला तुम्हाला कुणाला तरी पाणी प्यायचं आहे तर त्यावेळेला त्याला आय लव्ह यू म्हणा, थँक्यू म्हणा. तर ते पाणी ॲटोमॅटिकली प्रेमाच्या ऊर्जेने चार्ज होऊन जाईल. तुम्हाला काहीच नाही जमलं तर पाण्यावर चक्क असे हात धरा, त्याच्यावर ओंकार म्हणा. ज्या वेळेला तुम्ही अन्न पाण्यावर हात धरून ओंकार म्हणता, मग ते तुम्ही 7 म्हणा, 11 म्हणा, तुमच्या वेळेप्रमाणे म्हणा, त्यावेळेला ती ऊर्जा त्याच्यामध्ये जाते. ते जे आपण ओंकार म्हणतो त्याचे ध्वनी त्याच्यामध्ये जातात आणि मग ते पाणी चार्ज होतं. पण जर का पाण्याजवळ तुम्ही वाईट शब्द बोलत असाल, काहीही कधी भांडणं होतात घरामध्ये, ते सुद्धा जर त्या पाण्याच्या जवळ असेल तर पाणी ती स्मृती खूप दिवस ठेवतं. पाण्याची स्मरणशक्ती, पाण्याची लक्षात ठेवण्याची ऊर्जा खूप जास्त आहे. तर म्हणून साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्हाला जे काही छान अफर्मेशन पाण्याला द्यायचे, जे सकारात्मक शब्द बोलायचे, ते तुम्ही त्याला समोर घेऊन बोलू शकता त्याला. आणि काहीच नाही जमलं तर तुम्ही त्याला थँक्यू म्हणा. एवढंच पाण्याला चार्ज करण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पाण्याला थँक्यू का म्हणायचं, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की का म्हणायचं, तर ज्या वेळेला आपण एखादं पाणी पितो किंवा ते साठवतो त्यावेळेला ते खूप सारा प्रवास करून आलेलं असतं. मग काही वेळेला आपण जर बॉटलचं पाणी घेत असू आणि एखादी व्यक्ती आपल्या घरी ती द्यायला येत असेल तर त्या पाण्यामध्ये ते जिथून पॅकिंग होऊन आलं आहे तिथून पासूनच्या मेमरीज, त्याच्या आधीपासूनच्या मेमरीज त्या पाण्यामध्ये असतात. मग ते किती प्रवास करून आलेलं असतं, त्यामुळे त्याच्यातली कंपनं, व्हायब्रेशन्स वेगळी असतात. ज्या वेळेला नळामधून पाणी येत असतं तर नळामधून येणारं पाणीसुद्धा पहिल्यांदा ते कुठंतरी स्टोअर केलेलं असतं, तिथून ते शुद्धीकरण करून त्याला पाठवलं जातं. ते ज्या वेळेला नळामधून जमिनीतून येत असतं त्यावेळेलासुद्धा त्याच्यावर वेगवेगळे व्हायब्रेशन्स इफेक्ट करत असतात. मग ह्या सगळ्या व्हायब्रेशनचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याला चार्ज करून पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यातले आपले मानसिक जे काही चढ उतार आहेत ते कमी करण्यासाठी पाण्याची मदत घ्या आणि स्वतःला स्वस्थ बनवा. चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं पाणी किंवा सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं पाणीसुद्धा आपण पिऊ शकतो. ज्यांना अमावस्या पौर्णिमेला खूप सारा त्रास होतो, म्हणजे मानसिकरित्या आपण खूप कधी ढासळलेलो असतो, कधी आपण खूप ॲग्रेसिव्ह होतो, भांडणं होतात, असं बऱ्याच जणांना अमावस्या पौर्णिमेला अनुभव येतो. काही जण इतके उदास होतात की त्यांना कोणतीही गोष्ट करायला नको असते. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला चंद्राच्या प्रकाशात ठेवून तुम्ही पाणी पित राहा आणि स्वतःचे चंद्राबरोबर जी चंद्राकडून जी आपल्याला ऊर्जा मिळते ती ऊर्जा तुम्हाला मिळून तुम्ही मानसिकरित्या स्थिर व्हायला मदत होते.
तर असं आहे हे पाण्याचं गणित. तुम्हाला काही माहिती हवी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, म्हणजे मी तुम्हाला आणखी माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवू शकेल. आणि जर का तुम्हाला बोलायचं असेल किंवा तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.